राधे कृष्णा. कृष्ण कृष्ण. चला तर आज आपल्याला निशा खानदेशी मसाल्यांचे अनारसे पीठ आणून अतिशय सुंदर आपल्याला अनारसे बनवायचं आहे. हे आहे आपले ऑर्गॅनिक अनारसे गुळाचे पीठ निशा खानदेशी मसाले यांचे. तर चला तर मग आज करूया आपण निशा खानदेशी मसाले यांचे अनारसे ताजे. चला आता गॅस पेटून घेतला पहिल्यांदा. निशा खानदेशी मसाल्यांचे आणून आपण एक छानपैकी गुळाचे पीठ आणलेलं आहे आपण त्यांचे. तर मी एक फोडलेला आहे आता त्याच्यातनं. तर असा हा गोळा आहे आपला त्यांचा. तर बघा एकदम सॉफ्ट निशा खानदेशी मसाल्यांचं अतिशय हे सॉफ्ट गोळा आहे. याला काहीही तूप नाही लावण्याची गरज नाही काहीच. फक्त आपण एक काढलेला आहे बस छानपैकी. चला तर मग एक आपण बनवायला सुरुवात करूया. असा छोटा छोटा एक गोळा करूया. ही खसखस आहे. खसखस शिवाय अनारशाला मजा कसली. बस आता हे 2 बोटं आहेत. तर आपल्याला फक्त ह्या 2 बोटांनी प्रेस करून आपल्याला फक्त एक फिरवायचा आहे. आपला हा गॅस चालू आहे तोपर्यंत आपलं तेल किंवा तूप आपण आपल्या आवडीनुसार ते त्याच्यामध्ये तळू शकतात आपले अनारसे. आता नाही झंझट, ना तडा गेलेला, ना कसं झालं याची नाही आता भीती. निशा खानदेशी मसाल्याने अतिशय सुंदर आणि ऑर्गॅनिक पद्धतीचे गुळाचे अनारसे पीठ बाजारामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. हे जर पीठ कुणाला पाहिजे असेल तर 9309148493 छानपैकी असं छान तापून घ्यायचं आहे आपलं तेल कडाक्याने. जास्त कडक पण नको आहे, व्यवस्थित मीडियम. बघा किती सुंदर हे अनारसा पण तयार केलेला आहे. ना बोटांना चिटकलं ना हाताला चिटकलेलं आहे. सुंदर. आणि ही बाजू खाली ठेवायची आणि खसखस लावलेली बाजू ती वर ठेवायची. बघा सुंदर असे आपले अनारसे होत आहे. किती सुंदर छानपैकी ते फुलत आहे. अजिबात त्याला हात लावायचा नाही, ते आपोआप वर येणार आहे. सुंदर अशी जाळी तयार झालेली आहे. दिसते किती छान जाळी आलेली आहे बघा. सुंदर अशी जाळी आलेली आहे तयार. आणि जर अनारशांना जाळी नसली तर काय मजा. बघा अतिशय सुंदर जाळीदार झालेला आहे. बघा. आणि 2 मिनटं फक्त पालथं 2 मिनटं फक्त ठेवायचं आहे. बघा किती सुंदर असे अनारसे आपलं निशा खानदेशी मसाल्यांचे झालेलं आहे. 2 मिनटात डोळ्यांची पापणी हलत नाही तर आपल्याला सुंदर असे हे अनारसे रेडी झालेले आहे. निशा खानदेशी मसाले यांचे पीठ आणून ज्यांना ऑर्डर करायचे असेल त्यांनी 9309148493 निशा खानदेशी मसाले यांचे अतिशय सुंदर असे गोड सुंदर असे अनारसे रेडी.